आहे का नाही? 8वं वर्ष 8वं आपलंच कीर्तन आहे का नाही? म्हणजे जगाच्या मालकाची सुद्धा मर्जी आहे. आली दिवाजीच्या मना, आहे का नाही? हे तिथून बघा, ही सगळी दोरी तिथून चालते. आणि मला असं वाटतं ही सगळी दोरी, आणि या वर्षी तुम्हाला इतका आनंद वाटला पप्पा, इतका आनंद वाटलाय. खरंच काय गोड नियोजन केलं. माझ्या सर्व जाफरवाडीतील सर्व तरुणांनी एकदा टाळी वाजवा ना त्यांच्यासाठी. वा, इतके फटाके माझ्या लग्नात नव्हते भाऊ. हो, कसले फटाके बापरे, काय स्वागत आहे का नाही? खरंच आनंद वाटला. आणि खरंच सांगतो गड्या, हा सोहळा, हा आनंद जिथं असेल ना तिथं कशाचीच कमी पडत नाही. आणि माझ्या जाफरवाडी ग्रामस्थ मंडळींचं इतकं प्रेम देवावर आहे, इतकं प्रेम आहे. मी जगाच्या मालकाला पहिलीच विनंती करील बघा, अहो सर्व मंडळीच्या जीवनामध्ये कुठलं दुःख येता कामा नाही, अहो त्यांच्या जीवनामध्ये कुठला त्रास होता कामा नाही, आणि त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून त्यांना त्या ठिकाणी देत राहो. बस एक ही भगवंताच्या चरणी विनंती आहे. विठाला अगदी सुंदर असं नियोजन माझ्या सर्व तरुण बांधवांनी एकत्र येऊन या ठिकाणी केलंय, म्हणून सर्व तरुणांना धन्यवाद. त्याचप्रमाणे सुंदर असं मंडप आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे, गोड सर्व्हिस आहे बरं का भाऊ आपली, त्याबद्दल मनापासून तुम्हालाही धन्यवाद. सर्व या ठिकाणी गायन मंडळी, महाराज मंडळी, आमचे परमपूजनीय आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत गायक, गायन सम्राट, संगीत विशारद आमचे आदरणीय, आमचे या ठिकाणी भाऊसाहेबांना जाधव कानडगावकर, त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय महाराष्ट्रातील नामवंत गायक, गायन सम्राट, संगीत विशारद आणि उत्कृष्ट असे या ठिकाणी कीर्तनकार आमचे परम मित्र आदरणीय हरिभक्त परायण आदरणीय आमचे रामदासजी महाराज तळेकर आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी परमपूजनीय महाराष्ट्रातील नामवंत गायक, गायन सम्राट, संगीत विशारद आमचे या ठिकाणी गणेश महाराज आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे परमपूजनीय आदरणीय आमचे कृष्णा महाराज आहे, बोडखे महाराज आहे, सर्जेराव महाराज आहे, तातेराम, सर्वांचे आदरस्थान आमचे या ठिकाणी भारत दादा भोरे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा सर्व उपस्थित माझे सर्व ग्रामस्थ मंडळी, अगदी सर्वांचं नाव घेण्यापेक्षा सर्वांच्या चरणावती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विनेकरी बाबा राहिले. हा नाही, नाव माहिती होतं ना मला. मग आमचे भीमराव महाराज आहे, त्याचप्रमाणे बाबांचं आमचे या ठिकाणी हरिभक्त परायण आदरणीय आमचे भाऊसाहेब महाराज वाकळे. आणि विशेष म्हणजे दुसरी पर्वणी आपल्या गावामध्ये मला या ठिकाणी ऐकायला मिळाली की ज्ञानेश्वरी पारायण बाबांकडे होतं, आणि ज्ञानेश्वरी पारायण करायला आपल्या येथील महिला मंडळ होत्या. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि खरं सांगतो गड्या, महिला मंडळ जर इकडे आल्या ना मग तर आपला परमार्थ घरात यायला, आणि खरं सांगतो उशीरच लागत नाही गड्या. विठाला विठाला. अगदी सर्व महाराज मंडळी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी माझ्या वाट्याला आलेली सेवा. आता जेवढी नावं होते तेवढेच घेतले बरं का बापू भाऊ, नाही तर कोणाची राहिली असेल तर बघा. अरे हो, सोबदार राहिले गड्या. तुम्ही हे लेस गोडे होईल सोबदार. नाव काय म्हणलं? आमचे आधाने बाबा आहे इकडून, आमचे डोनोडाचे पवार बाबा आहे. अगदी या ठिकाणी सर्व चोपदार मंडळी, महाराज मंडळी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमध्ये, आणि उभा महाराष्ट्रभर आपल्या गावात चाललेला जो कार्यक्रम आहे याचं चित्रीकरण या ठिकाणी आज करतायत आमचे या ठिकाणी आमचे अशोक दादा, की ज्यांचं या ठिकाणी न्यूज चॅनल आहे द महाराष्ट्र टुडे. या युट्यूब चॅनल वरती आपल्या येथील असणारा सोहळा उभा महाराष्ट्रभर आता ते गाजवत आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत आहे. आणि एवढं ते कष्ट घेतात म्हणून त्यांचं जे चॅनल आहे बघा द महाराष्ट्र टुडे, या युट्यूब चॅनलला कीर्तन झाल्यानंतर मोबाईल काढून युट्यूबला जाऊन त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि दुसरी गोष्ट असे, नवीन नवीन कीर्तन ऐकण्यासाठी त्या ठिकाणी बेल आयकॉनला मात्र त्या ठिकाणी दाबायला विसरू नका. विठाला विठाला. अगदी सर्व महाराज मंडळी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 7 वर्षापासून चालू असलेला नामजप यज्ञ सोहळा, आणि या सोहळ्याचं 8वं वर्ष आहे. आणि